आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची प्रेरणा निर्माण व्हावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा गुणगौरव समारंभ प्रचंड उत्साहामध्ये संपन्न झाला आहे। संस्थेच्या या अनोख्या शैक्षणिक उपक्रमाचे यंदाचं 26वे वर्ष होतं। या रौप्य महोत्सवी टप्प्यानिमित्ताने विशेष उपक्रमांतर्गत 26 गुणवंत विद्यार्थ्यांना 26 सायकलिंग वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आलं। आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर यांच्या हस्ते या दिमाखदार सोहळ्याचं उद्घाटन झालंय। तर यावेळी पुणे शहर आणि ग्रामीण भागामधील सुमारे 1500हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची विभागनिहाय निवड करून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात आली आहे। तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, चषक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं। या सोहळ्यामध्ये संस्थेतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आदर्श विद्यालय सिंहगड करंडक 2026 हा पुरस्कार खडकवासला येथील रय शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयास जाहीर करण्यात आला आणि त्यांना तो प्रदान करण्यात आला। तर प्रास्ताविकामध्ये संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान नगरसेवक हरिदास सरवड यांनी संस्थेच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची यावेळी माहिती दिली आहे। या भव्य अशा सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील अनेक दिग्गज हजर होते। यामध्ये नगरसेवक आणि पदाधिकारी सचिन मोरे, तसेच नगरसेवक बाळासाहेब नवले, नगरसेवक जयश्री भूमकर, तसेच नगरसेविका कोमल नवले, बाळासाहेब पोकळे, माजी सरपंच गोकुळ करंजावणे, तसेच सारंग नवले, प्राध्यापक श्री नंदकुमार फडतरे, कांबळे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ येवली मॅडम, तसेच सौ शेळके मॅडम, सौ बनकर मॅडम आणि श्री वडेकर सर, केरबा चरवड, दशरथ मनेरे, विद्याचरण मनेरे, दीपक चव्हाण, प्रवीण नाईक, अनंता भोईर, पंकज फुले, दत्तात्रय देशपांडे, ॲडव्होकेट सागर चंदन शिवे, सुशांत कुटे, संदीप चरवड, डॉक्टर विवेक काळे, पूनमताई चरवड, अश्विनी पवळे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी हजर होते। कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार असं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर अण्णा दळवी यांनी केलंय। गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रामध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करणारा आणि समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतोय। केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली 26 वर्ष सातत्यपूर्ण 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला जातो। माझे सर्व सहकारी मग आपले चंद्रकांत पवळे असतील, प्रकाश लिमन आहे, सुनील कांबळे आहेत, सर्व सहकारी गेले सातत्यपूर्ण 25 वर्ष हा कार्यक्रम करत आहेत। हे 26वे वर्ष आहे आणि विशेष म्हणजे 26 वर्ष सातत्यपूर्ण या कार्यक्रमाला माझ्या बरोबर आदरणीय प्राचार्य सुधाकर जाधवर सर या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। मला त्याचा खूप आनंद या ठिकाणी वाटत आहे, कारण सातत्यपूर्ण एखाद्या सामाजिक कामामध्ये आपल्याला जर आध्यात्मिक आणि आपल्या गुरूंची साथ नसेल तर आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये यश हे मिळत नाही। परंतु हे चांगलं काम करण्यासाठी आशीर्वाद जे आहे, शुभ आशीर्वाद जे आहेत आपल्या गुरूंचे मिळत आहेत। मला वाटतं या माध्यमातून भविष्य काळामधील पिढी जी आहे ती संस्कारक्षम निश्चितपणे व्हावी। उत्तम ज्ञान तर ते घेता मिळेलच त्यांना, परंतु त्याबरोबर संस्कारक्षम पिढी जर घडली तर निश्चितपणे त्याचा फायदा समाजाला होईल। मला वाटतं माझ्या शिक्षणासाठी ज्या शिक्षकांनी मला शिकवलं ते आज कांबळे सर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमाला ते आले त्याबद्दल मला त्याचा आनंद निश्चितपणे झालेला आहे, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सामान्य घरातील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आणि आज सुद्धा या कार्यक्रमाला त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला ती छेडे आठवते। इंग्लिशला ते शिकवायला होते आणि मला वाटतं त्यांनी घडवलं म्हणून आम्ही घडलो। निश्चितपणे त्याचा आनंद मला या ठिकाणी होत आहे। विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। स्पर्धेचं युग आहे, प्रगती निश्चितपणे होईल, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सातत्य ठेवावं लागेल। सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांचा, आपल्या गुरूंचा सन्मान ठेवून त्यांचा ऐकावं लागेल आणि म्हणून तुम्ही उच्च पदस्थ निश्चितपणे व्हाल, परंतु त्याबरोबर आपल्या आईवडिलांचा, आपल्या समाजाचा, आपल्या बांधवांचा सन्मान करणं, त्यांच्याबरोबर राहणं, आपल्या देशावरती प्रेम करणं हे खूप गरजेचं आहे। केदारनाथ सार्वजनिक वाचनालय, पतपेढी आणि हरिभाऊ चरवड यांच्याद्वारे गेली 26 वर्षे अविरतपणे हा विद्यार्थ्याचा
सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, हे अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. सातत्याने एखादा कार्यक्रम करणं हे अत्यंत अवघड गोष्ट असते, पण हरिभाऊ हे करत आहेत. त्यांच्या या सर्व कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मी सुधांशू कुलकर्णी, आत्ताच माझी इयत्ता 10वी झाली. चांगला वाटला मला अनुभव. मला 97.2% पडले आहेत 10वीत. मी सुरुवातीला 3-4 तास करायचो रेग्युलर अभ्यास दर दिवशी. त्याच्यानंतर आदल्या महिन्यात म्हणजे 1-2 महिन्या अगोदर एका तासाने अभ्यास वाढवला. या सगळ्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा हातभार आहे, कारण प्रत्येक वेळेला रात्री 1-2 जरी वाजले तरी आई माझ्यासोबत बसायची अभ्यासाला. त्यामुळे मी तिचे खूप खूप आभार मानतो. खूप खुश आहे आता सायकल मिळाल्यानंतर सुद्धा. त्याबद्दल मला खूपच छान वाटलंय आणि आता इथे कळतंय की खरं तर मेहनतीचं फळ मिळतं म्हणून. आणि पूर्ण वर्षभरच नाही तर आधीपासूनच खूपच अभ्यास वगैरे केला, पण त्याबद्दल नंतर आपल्याला सरांनी किंवा इथे येऊन मला त्याचं गिफ्ट मिळालं आणि त्यात लकी ड्रॉ पण मिळालं. त्याच्यात मला खूप आनंद भेटला. थँक्यू. मला हा संदेश द्यावासा वाटेल की असे जे कार्यक्रम आयोजन करतात या कार्यक्रमांचे ते अटेंड केले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या नगरसेवक काय करतात आपल्याबद्दल ते कळेल आणि मग पुढे जाऊन आपण सुद्धा समाजासाठी काय करू शकतो आत्ताची पिढी. नमस्कार, मी रुचा दीपक डुबल. आज 10वीमध्ये चांगले गुण मिळाल्याबद्दल माननीय सरांनी आम्हा सर्वांचे सत्कार केला, त्यासाठी मी खूप त्यांची आभारी आहे. आणि त्यांनी नेहमीच 26 वर्ष हा उपक्रम राबवला आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी पण फार खुश आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी कल्याणी अंबरसिंग बागुल. मी आता 12वी पास केली आर्ट्समधून आणि माझं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. की सर्वांचं एक म्हणणं असतं की चांगले टक्के पडले 10वीत की सायन्स घ्यायचं, पण तसं नाही केलं पाहिजे. आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली स्ट्रीम निवडली पाहिजे. आणि मी सरांची खूप आभारी आहे. त्यांनी मला माझा सत्कार केला आणि माझ्या आई वडील. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.